त्यावेळेला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. हे अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणामध्ये फार अभावाने आढळते की एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी ठरले किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं राजकारणामध्ये दिसत नाही. पण ते शिवराजजींनी तेव्हा दाखवलं होतं की खातं माझ्याकडे आहे आणि तरी देखील मी जनतेचं रक्षण करू शकलो नाही किंवा आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा देतो ही एक मोठी गोष्ट करण्याच्या आधीच तुमचा प्रश्न साहजिकच आहे. दोघांनी सांगितलं की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे. आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ. आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्दप्रयोग झाला होता. आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल. कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको ते तर आम्ही आजही करतो, विरोधाला विरोध नाही, पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे. आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं. विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो, एक मान असतो. तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नीट एका अधिकारामध्ये बोलू शकतो, काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो. आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे, पण त्या पदावरती माणसं नाहीयेत, तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी. नियमाची आडकाठी काही सांगता येत गोष्टी नियमाच्या आडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे. त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ती मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे. म्हणून जर उपमुख्यमंत्री करणार असाल तर मग विरोधी पक्षनेता पण पद पण केलं पाहिजे. मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे. कारण काय काही ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आणि एक नाही 2-2 उपमुख्यमंत्री अशी म्हणजे मग तुम्ही उद्या 40-40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञा चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये. साहजिकच आहे जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं तेव्हा त्यांनी ती उदारता दाखवली होती. त्यांनी किती आले होते मला वाटतं 3 किती पैकी 70 मध्ये 3 असताना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. ही तुम्ही माहिती देत आहे तर 70 मध्ये 3 म्हणजे तो 10% किंवा किती टक्के देतोय. हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला. या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की 70 पैकी 3 सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते त्या विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते दिलं होतं तर मग ते तिकडे जर का दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत. आपण सगळेजण आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत असतो. ठीक आहे, काही कोण ज्याची संख्या जास्त आहे तो सत्तेवरती बसतो, बाकीचे समोर बसतात. खरं विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे. पण कोणाचा विरोध हे मी मुख्यमंत्री असताना सुद्धा बोललो होतो. तरी आता ती संज्ञा आहे, जसं ओला दुष्काळी संज्ञा नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, पण विरोधी पक्षनेता ही संज्ञा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं पाहिजे. 30 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की 30 जूनला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. यावर आपलं काय करू? हा मुहूर्त कुठून काढला त्यांनी? ज्या वेळेला एखादा घाव बसतो तेव्हाच त्याचं औषध उपचार करण्याची गरज असते. मी कालही या विषयावरती बोललेलो आहे की शेतकरी कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि त्याला तत्काळ मदत करणं. आज सुद्धा कर्जाचं पुनर्गठन हा शब्द फार वाईट आहे. पुनर्गठन म्हणजे त्याचं कर्ज तर माफ होत नाही पण व्याजावरती व्याज चढत जाते. त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार तशीच आहे.
बँकांकडनं कर्ज वसुलीचा तगादा हा लावला जातोच आहे. पुनर्गठन केलं तर काही काळासाठी तो कदाचित थांबेल, पण आता शेतकरी परत नाईलाज म्हणून कामाला लागलाय. त्याला शेवटी मदत करायची असेल तर तात्काळ मदत दिली पाहिजे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कालही सांगितलं, आजही सांगतो आणि शेतकऱ्याला जाऊन विचारा, मी कोणतेही तसं संकट आलेलं नव्हतं आणि कोणी मागितली नसताना देखील कोणाची चौकशी, केवायसी पीवायसी काही नाटकं न करता एक कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज त्यांना मी त्यातनं मुक्त केलं होतं. संध्याकाळी लक्षात नाही, संध्याकाळी बोललेलं सकाळी लक्षात नाही, त्याच्यामुळे ते सोडून द्या. एक महत्वाचा मुद्दा हा काल सुद्धा मी उपस्थित केला होता आणि आज सुद्धा करतोय की नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी, विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावं असा एक प्रघात आहे. आता या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावरती किती काळ चर्चा झाली आजपर्यंत जर का आपण बघितलं, या सभागृहात जे कामकाज झालं, सरकारकडनं महापालिका निवडणुका लक्षात ठेवून घोषणा केल्या गेल्या, मुंबईसाठी घोषणा केल्या गेल्या, सगळ्या त्या करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. पण विदर्भासाठी काय केले या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री आणि 2 म्हणजे त्यांचे सहकारी आहेत, अर्थमंत्री आणि नगरविकास, त्या 2 मंत्र्यांनी त्याची उत्तरे द्यायला पाहिजे, कारण तेच त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्याच्यामुळे विदर्भाच्या व्यथांना, विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत, विदर्भासाठी तुम्ही या अधिवेशनात विदर्भाला काय दिलं? मंगलवासींचा आणि दलितांचा वेगळा विदर्भ व्हावा, त्याच्यापेक्षा त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही, कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छेपी जे लागले ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहे, त्यांची भूमिका काय आहे? आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छित आहे की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छित आहे, कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे. जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही. मी तर म्हणेन की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावे. जे आहेत ते प्रचंड थंड असलेले पाहायला मिळतात, ते कधी आक्रमक होणार नाही. आता ते मी कसं सांगू शकतो? तुम्ही काय बोलाल? मंगल प्रभात लोढा म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. या विधानाकडे आपण कसं बहुतेक बघताय? टाईट होऊन बोलले असते, म्हणजे कॉलेज टाईट. नम्रपणाने जे मंत्री तुमच्या समोर काही बाईट द्यायला येतील त्यांना विदर्भाचे प्रश्न विचारा. सर नागपूरच्या जे सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांना, कारण आम्ही तर आवाज उठवायचं काम करतो. आज आवाज उठवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र असतं विरोधी पक्ष नेता, ते सुद्धा आमच्याकडे नाहीये, तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत. मात्र सत्ताधारी पक्ष एकामागोमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झाले की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर सुरू झालेली आहे. त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे. तो आनंदाचा शिधा म्हणजे मी फिरताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या, पण यांच्या बॅगामधला शिधा तपासला का नाही जात? आपस की बात है, मैं क्या कर सकता हूँ? सर लेकिन संवैधानिक नहीं, पार्टियों जो भी नहीं मिला लीडर ऑफ नहीं, ऑपोजिशन। वो ऐसे अगर किसी के दबाव में काम कर रहे हैं तो फिर क्या सत्ता छोड़ देनी चाहिए उन्होंने. सर नागपूर गोवा अग्निकांड में मथुरा को पकड़ा गया, गोवा अग्निकांड में आरोपी पकड़ा गया नाना पटोले, कहा उनका संबंध बीजेपी के साथ है. नहीं पता नहीं, मुझे पूछना पड़ेगा. थोडीच्या नादात तिकडे चाणक्यगिरी दाखवण्यापेक्षा तिकडे त्यांनी शौर्य दाखवावं, सीमा त्यांनी सील कराव्या की जेणेकरून घुसखोरी होणार नाही, आणि घुसखोरी एकदा थांबवल्यानंतर मग त्यांनी इतर पक्षांकडे लक्ष द्यावं. पण दुर्दैवाने असं झालं, मी मागेही बोललो तर तेच सांगतो, आज आपल्या देशाला पंतप्रधान नाहीयेत, आज आपल्या देशाला गृहमंत्री नाहीयेत, देशाला संरक्षण मंत्री नाहीयेत. हे सगळे मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, देशाचे नाहीयेत. कारण त्यांना देशापेक्षा त्यांच्या पक्षाबद्दल जास्त आस्था आणि प्रेम आहे. ते देशाचं रक्षण करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षात येणाऱ्या भ्रष्टाचारांचं रक्षण करण्यात जास्त गुंतले. ऐकतोय की आम्हा पैसा वाटला गेला असं मी ऐकलं, आणि आनंदाचा शिधा सुद्धा घेऊन जाताना आमच्या बॅगा दिसल्या, तर त्याच्यातल्या ते तुम्ही जे वाटतंय, पण शेतकऱ्यांसाठी जी काही मदत म्हणून गोळा केली गेली, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी म्हणून जी काही झाली पाहिजे, तर मुख्यमंत्री कोणाला सहाय्य करतायत?